संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे। यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आज मुंबई सत्र न्यायालय विशेष NIA कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी NIAने न्यायालयाकडे केली होती। मात्र त्यावर विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालावर न्यायालयाने म्हटलं आहे की मालेगावमध्ये स्फोट झाल्याचं सरकारी वकिलांनी सिद्ध केलं, परंतु त्या मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाही। तसंच जखमींची संख्या 101 नाही तर 95 होती आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये छेडछाड करण्यात आली होती असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे। आणि शेवटी सर्व पुराव्यांच्या अभावी या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। पण निर्दोष मुक्तता का करण्यात आली? आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने काय म्हटलंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। 29 सप्टेंबर 2008 चा दिवस। एकीकडे मुस्लिम बांधव आपल्या रमजान महिन्याची तयारी करत होता, तर दुसरीकडे हिंदू बांधव नवरात्रीची तयारी करण्यामध्ये व्यस्त होते। आणि अशातच मालेगावमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती। परंतु रात्री अचानक 9:30च्या सुमारास मालेगावच्या भिकू चौकामध्ये बॉम्बस्फोट झाला आणि सणाच्या आनंदावर विरजण पडलं। या भीषण स्फोटाने संपूर्ण राज्याला हादरून सोडलं होतं। तर भिकू चौक परिसरामध्ये मशिदीजवळ पार्क करून ठेवलेल्या LML मोटरसायकलमध्ये हा स्फोट झाला होता। तर या स्फोटामध्ये तब्बल 6 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, तर 100हून अधिक लोक जखमी झाले। इतकंच नाही तर परिसरातील अनेक दुकाने, इमारतींचंही मोठं नुकसान झालं होतं। या स्फोटानंतर पोलीस आणि तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आणि हळूहळू या प्रकरणाने एक अनपेक्षित वळण घेतलं। सुरुवातीला महाराष्ट्र ATSने या प्रकरणाचा तपास केला आणि नंतर 2011 साली तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला। तपासामध्ये भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय रहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले। ATSचा दावा होता की जानेवारी 2008 मध्ये या स्फोटाचा कट रचण्यात आला आणि आरोपींनी फरीदाबाद, भोपाळ आणि नाशिक येथे बैठकाही घेतल्या। IDFचा वापर करून बॉम्ब तयार करण्यात आला होता, जो सुधाकर चतुर्वेदीच्या घरात तयार करण्यात आल्याचा आणि रामचंद्र कला संग्रह व संदीप डांगेने दुचाकीवर बसून स्फोट घडवून आणल्याचा आरोप होता। यातील रामचंद्र कला संग्रह आणि संदीप डांगे हे अद्याप फरार आहेत। प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर असलेली मोटरसायकल स्फोटासाठी वापरण्यात आली होती असे ATSने सांगितलं होतं। मात्र NIAच्या तपासात ती मोटरसायकल स्फोटाच्या वेळी रामचंद्र कला संग्रहाच्या ताब्यात होती हे स्पष्ट झालं होतं। 23 ऑक्टोबर 2008 रोजी प्रज्ञा ठाकूर यांना अटक करण्यात आली होती आणि नोव्हेंबरपर्यंत 11 आरोपींना अटक केली होती। सुरुवातीला ITSनं या प्रकरणात मोक्का लावला होता, परंतु नंतर तो हटवण्यात आला आणि त्या अंतर्गत घेतलेला जबाब कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरला। शिवाय 2018 मध्ये 7 आरोपींवर आरोप निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली। महाराष्ट्र ATSने आपल्या तपासात नमूद केलं होतं की मुस्लिम बहुल भागांना लक्ष्य करण्याच्या कटामध्ये प्रज्ञा साध्वी यांचा सहभाग होता। त्यांचं मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि काही जबाबावरून हे आरोप मांडण्यात आले होते। दुसरीकडे लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित हे सैन्यातील अधिकारी असून त्यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते। ATSचं म्हणणं होतं की अभिनव भारत नावाच्या एका हिंदू संघटनेला त्यांनी पाठिंबा दिला आणि आर्थिक तसेच तांत्रिक मदत केली। ही संघटना तपासकर्त्यांच्या मते मालेगाव स्फोटामागे होती। पुरोहित यांनी स्फोटकांची व्यवस्था करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली, तसेच हल्ल्याचे नियोजन करण्यासाठी घेतलेल्या गोपनीय बैठकांनाही ते हजर होते असा आरोप आहे। या दोघांवरचे आरोप इतके गंभीर होते की NIAने न्यायालयात मृत्यूदंडाची मागणी केली होती। परंतु तब्बल 17 वर्षांनंतर 31 जुलै 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालय कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। निकाल देताना न्यायालयाने म्हटलं की बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षाने सिद्ध केलं, पण बॉम्बस्फोट हा दुचाकीमध्ये झाला हे सिद्ध करण्याला सरकारी पक्ष अपयशी ठरलं असं न्यायालयाने सांगितलं।
तपासामध्ये अनेक त्रुटी होत्या आणि या सगळ्या त्रुटीचं वाचन न्यायालयामध्ये करण्यात आलं. पंचनामा योग्य नव्हता, जागेवरून हाताचे ठसे जप्त करण्यात आले नाही असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं. चेसिस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीचे मालक होती हेही स्पष्ट केलं नाही असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. बैठकासंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यावर न्यायालयाचं समाधान झालं नाही. आधी लावलेला मोक्का नंतर मागे घेतल्याने या अंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचे न्यायालयाने सांगितले. UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे, त्यामुळे UAPA लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आला. सगळ्या आरोपींना केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करून देत आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर सर्व आरोपी भावुक झाले. समीर कुलकर्णी यांना निकाल ऐकताच अश्रू अनावर झाले. 17 वर्ष आम्ही आरोपी नव्हे तर पीडित होतो, आता आमचा पुनर्जन्म झाला असं ते म्हणाले. शिवाय प्रज्ञासिंह ठाकूर ह्या म्हटल्या की माणुसकीचं नातं आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेवून इथे मी आले, पण माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं. 13 दिवस मला अमानुष टॉर्चर करण्यात आलं. 17 वर्ष मी अपमान सहन केला. स्वतःच्याच देशात मला आतंकवादी ठरवण्यात आलं. ज्यांनी मला या अवस्थेमध्ये आणलंय त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही. संन्यासी असूनही मी सतत मरण अनुभवत होते. देवालाही कलंकित करण्यात आलंय. माझं म्हणणं ऐकल्याबद्दल आणि मला समजून घेतल्याबद्दल मी न्यायालयाची मनापासून आभारी आहे असं त्या म्हणाल्या. पण आज 17 वर्षांनंतरही मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाचा सूत्रधार कोण हा एक मोठा प्रश्नच आहे. मृतांच्या कुटुंबियांना 17 वर्षांनंतरही अजून न्याय मिळाला नाही. तर न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्या विषय चौकातला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.